मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पात्रता आणि कागदपत्रांच्या कडक तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे। दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आहे। या पडताळणीवरून ही माहिती आता समोर आल्याचं कळत आहे। त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये। सरकारनं तसा मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार। या महिला अपात्र ठरल्यानं त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया। ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही। ई-केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट नाही केल्या। चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं। तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोवल्याचं दिसतंय। वैयक्तिक माहितीतही विसंगती आढळल्यामुळे या अपात्र ठरल्यात। ऐंशी लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्या संदर्भातली कारण आपण लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते। ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती। त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। सगळ्यांना योजनेचे हप्ते द्या, नाहीतर योजना बंद करा। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींनी गोंधळ घातलाय। 3 महिन्यांपासून हप्ते रखडल्यानं महिला आक्रमक झाल्यात। केवायसी करून सुद्धा 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे। पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना मोठी बातमी, मार्च एप्रिलचा हप्ता न मिळाल्याने लाखो महिला नाराज आहेत। आता मे महिन्याच्या हप्त्याकडे लक्ष आहे। वाचा काय आहे, कारण बघा मार्च एप्रिलचा हप्ता वाटप झालाय। मार्च एप्रिलचा हप्ता बहुतेक महिला भगिनींना मिळालेला नाहीये आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या त्या नाराज झाल्यात। लाखो महिला नाराज आहेत। परंतु लाडक्या बहिणींना एक महत्वाची खुशखबर पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। अतिशय मोठी खुशखबर आणि महत्वाची खुशखबर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सध्या संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। पाहू शकता बघा संपूर्ण राज्यामध्ये मोठी खळबळ आहे। लाडक्या बहिणींना आपण पाहिले तर मार्च आणि एप्रिलचे हप्ते जमा झालेत, परंतु भरपूर अशा महिला भगिनींना पैसेच अजून जमा झालेले नाहीये। त्याच्यामुळे महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नाराज आहेत आणि संताप करत आहेत। पाहू शकता एकीकडे सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3,000 रुपये अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले असून आता मे महिन्याच्या 1,500 रुपयांचा हप्ता देण्याची तयारी सुरू केलेली आहे। पाहू शकता बघा 3,000 रुपये जे अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले असून आता मे महिन्याचा जो 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो देण्याची तयारी पण या ठिकाणी सुरू केलेली आहे। म्हणजे सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी, 3,000 रुपये तुम्हाला आले नाहीत तेवढ्यात तुमच्या मे महिन्याच्या या ठिकाणी पैसे पाठवण्याची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे। नक्कीच हा हप्ता तुम्हाला या ठिकाणी पुढच्या महिन्यात येणार आहे, परंतु तयारी आतापासूनच सुरू झाली आहे। म्हणजे पुढच्या हप्त्याचं पण तुमचं टेन्शन मिटलेलं आहे। आता बघा 3,000 रुपये हे जे काही 3,000 रुपये ते भरपूर महिलांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत। मी स्वतः त्या ठिकाणी होतो, ज्यावेळेस पैसे विड्रॉ करत असताना महिला भगिनी बघत असतात। काही महिला भगिनींना पैसे आलेत, बाकीच्या महिला भगिनींना पैसे आले नव्हते। तर त्या महिला भगिनीचं जे काही तोंड आहे ते खूप त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। कारण महिला भगिनी ज्या आहेत त्या 3,000 रुपयांच्या आशेने त्या ठिकाणी गेल्या होत्या, परंतु पैसे आलेले नसल्याची माहिती त्यांना त्या ठिकाणी मिळाली। तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना त्या ठिकाणी संताप आणि नाराज महिला झाल्या आहेत। मात्र दुसरीकडे लाखो पात्र महिला अशा आहेत ज्यांच्या खात्यात अजूनही मार्च एप्रिलचे पैसे आलेलेच नाहीत। पाहू शकता बघा लाखो अशा महिला आहेत, पात्र महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अजून मार्च एप्रिलचे पैसे आलेलेच नाहीत। त्यामुळे हप्त्यापासून वंचित राहिलेल्या महिलांमध्ये तीव्र संताप आणि नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे। हप्त्यापासून ज्या वंचित राहिलेल्या महिला आहेत तर त्या महिलांमध्ये तीव्र संताप आणि नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे मे महिन्याचा हप्ता कधी येणार याची उत्सुकता असतानाच जुनेच पैसे न मिळाल्याने अनेक भगिनी बँका आणि सेतू केंद्रांच्या चक्रा मारत आहे। बघा
अनेक महिला भगिनी ज्या आहेत त्या बँका आणि सेतू केंद्र जे असतात ज्या ठिकाणी पैसे निघत असतात तिथे चक्रा मारत आहेत. महिला भगिनींना वाटतं केवायसी आता केली तर आम्हाला पैसे मिळतील, अशा पद्धतीचे महिलांना अपेक्षा त्या ठिकाणी वाटत आहे. भरपूर महिला भगिनी जे असतात जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचा जे कार्यालय असतं त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट्स घेऊन जात आहेत. केवायसी तिथे होईल अशा पद्धतीची माहिती त्यांना मिळाली. परंतु लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, केवायसी ही जिल्ह्याच्या ठिकाणी होत नाहीये. तेथील स्वतः अधिकाऱ्यांनी मत हे स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला वरून जे आहे म्हणजे शासनाकडून कुठल्याही पद्धतीच्या सूचना नाही आहेत की जिल्हा स्तरावर लाडक्या बहिणींचे केवायसीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते घ्या म्हणून. पण जर अशा सूचना आल्या तर त्या सूचना तुम्हाला ग्रामीण लेवल पर्यंत म्हणजेच बघा जे काही प्रशासकीय यंत्रणा असतील त्या सर्व प्रशासकीय यंत्रणांमार्फत त्या सूचना तुम्हाला पोहोचवल्या जातील. तालुका स्तरावरील जे काही महिला व बालविकास विभागाचा ऑफिस असेल तिथे ती सूचना दिली जाईल. त्यानंतर आपल्या गावामध्ये आपण पाहिलं तर ग्रामसेवक असतील तिथे तलाठी असतील त्यांच्या माध्यमातून, अंगणवाडी सेविका असतील त्यांच्या माध्यमातून, आशा सेविका असतील त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती पोहोचणार आहे जर सरकारने तशा पद्धतीच्या सूचना दिल्या तर. त्याच्यामुळे अजिबात कुठल्याही लाडक्या बहिणींनी एवढ्या कडक उन्हामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ नये. पुढे पाहू शकता का मार्च एप्रिलचे 3,000 न मिळाल्याने महिला का आहेत नाराज. राज्यात कोट्यवधी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा एकत्रित हप्ता मिळाला असला तरी तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या संख्येने महिला या लाभांपासून वंचित राहिलेल्या आहेत. बघा, शेजारी राहणाऱ्या महिलेच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले पण माझे नाव यादीत असूनही मला 1 रुपयाही मिळालेला नाही अशी खंत अनेक महिलांनी व्यक्त केलेली आहे. आपण पाहिलं असेल शेजारी राहणाऱ्या महिलांना 3,000 रुपये आलेले आहेत परंतु मला येत नाहीयेत. जानेवारी पर्यंत फेब्रुवारी पर्यंत मला पैसे आले होते परंतु मार्च आणि एप्रिलचा हप्ताच मला आलेला नाहीये. अशा पद्धतीच्या महिलांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत. घर खर्च आणि मुलांच्या शाळेच्या साहित्यासाठी या पैशांची नितांत गरज असताना हप्ता न आल्यामुळे ऐन मे महिन्याच्या उन्हाळ्यात महिलांना बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे, ज्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पाहू शकता बघा, घर खर्च आणि मुलांच्या शाळेच्या साहित्यासाठी या पैशांची नितांत गरज असताना हप्ता न आल्यामुळे ऐन मे महिन्याच्या उन्हाळ्यात महिलांना बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे, ज्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण बघा, महिलांना या ठिकाणी पैशांची नितांत गरज होती आणि हप्ता न आल्यामुळे महिलांना ऐन उन्हामध्ये त्या ठिकाणी उभं राहावं लागत आहे. अशा महिलांना अपेक्षा आहे की आमच्याही अकाउंटला पैसे जमा झाले असतील, परंतु भरपूर अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते की महिलांना पैसे आलेले नाहीये. याचं महत्वाचं कारण म्हणजे काय तर ई-केवायसी. जी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती ती तुम्ही व्यवस्थित केलेली नाहीये किंवा तुमची केवायसी चुकीची आहे. किंवा मग आपण पाहिलं असेल काही महिला भगिनी ज्यांच्याकडे 4 चाकी 4 व्हीलर आहे, घरामध्ये जर आपण पाहिलं तर कोणी नोकरीला असेल तर त्या महिलाही अपात्र होत असतात. त्याच्यामुळे ह्या ज्या काही महिला भगिनी आहेत या महिला भगिनींना पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले नाहीत. परंतु ज्या काही पात्र महिला भगिनी आहेत त्यांना पैसे आलेले आहेत आणि केवायसीचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होता. केवायसी पण आता या ठिकाणी संपलेली आहे. 30 एप्रिल पर्यंतची मुदत होती केवायसीची, परंतु केवायसीची मुदत पण संपलेली आहे. त्याच्यामुळे महिला भगिनी खूप नाराज आहेत. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे अशी की ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांनी पुन्हा एकदा या ठिकाणी आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी की मे महिन्याच्या हप्त्याची पण त्या ठिकाणी तयारी सुरू झाली आहे आणि मे महिन्याचा हप्ता पण तुमच्या अकाउंटला लवकरच त्या ठिकाणी जमा होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.